श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणी, तुमचे श्रीराज क्रिएशन या पेजमध्ये स्वागत आहे. चला तर मग तुम्ही पाईप क्लीनरच्या वस्तू शिकण्यासाठी तयार आहात ना? चला तर मी आज तुम्हाला आपल्याला पाईप क्लीनरच्या वस्तू तयार करण्यासाठी काय काय मटेरियल लागते, कारण बऱ्याच ताईंची कमेंट होती की पाईप क्लीनरच्या वस्तू तयार करण्यासाठी काय काय मटेरियल लागते. तर आपण आपला आज भाग पहिला हा काय काय मटेरियल लागेल याच्यापासून सुरू करूया. ठीक आहे. सर्वात आधी आपल्याला लागतात पाईप क्लीनर. ह्या पाईप क्लीनर आपल्याला फुलं तयार करण्यासाठी लागतात. ह्या पाईप क्लीनरमध्ये दोन प्रकार येतात, एक 6 mm येते आणि एक 8 mm येते. तर घेताना तुम्ही तपासून घ्या की ते पाईप क्लीनर कशी आहे, जाड आहे का बारीक, कारण घेताना थोडी 8 mm ची म्हणजे चांगल्या क्वालिटीची घ्या, जेणेकरून तुमची फिनिशिंग चांगली येईल. आपल्याला तर फुलं तयार करण्यासाठी या पाईप क्लीनर लागतात. दुसरं आपल्याला लागते ग्लू गन. ग्लू गन ही आपले फुलं तयार झाले की स्टिक करण्यासाठी लागते ही ग्लू गन. तर घेताना ग्लू गन ही 60 वॅटची घ्या, जेणेकरून छान स्टिक बसेल. त्याच्यानंतर लागतात आपल्याला स्टिक. स्टिक करण्यासाठी ह्या स्टिक लागतात. रेबिन. ही रेबिन आपल्याला फुलं तयार झाले की रॅपिंग करण्यासाठी लागतात. कटर. कटर हे आपल्याला कट करण्यासाठी लागतात. पाईप क्लीनर जेव्हा आपण फुलं तयार करतो ना त्याच्यासाठी हे लागते. छोटे पोलन. फुलांमध्ये ॲड करण्यासाठी हे पोलन लागतात, छोटे पोलन. हे मोठे पोलन फुलांमध्ये लावण्यासाठी. दोरा. जर आपण हार वगैरे तयार केला तर त्याच्यासाठी हा दोरा लागतो. हे पण मोठे पोलन आहे. या ग्रीन कलरच्या स्टिक आहे. ग्रीन कलरच्या आपल्याला फुलांना अटॅच करण्यासाठी लागतात ह्या स्टिक. या वुडन स्टिक आहे. ह्या वुडन स्टिक पण लागतात. आणि आपण हार वगैरे तयार करतो त्याच्यासाठी मागे लावण्यासाठी हा गोल्डन टेप लागतो. अशा प्रकारे आपल्याला फुलं तयार करण्यासाठी हे मटेरियल लागते, जेणेकरून तुमचं पाईप क्लीनरचं तुम्हाला पूर्ण शिकता येईल म्हणून एवढे लागते. जर तुम्हाला शक्यच नसेल जास्त घेणं तर मेन आपल्याला लागेल ग्रीन, रेड आणि येलो पाईप क्लीनर तुम्ही घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला जे आता ट्रेंडिंगला फुलं चालू आहे जास्वंदीची ते तयार करण्यासाठी. हा ग्रीन टेप आवश्यक आहे. ग्लू गन आणि पोलन. पोलन तुम्ही एवढ्या जरी वस्तू घेतल्या तरी तुमचं फ्लावर तुम्ही शिकू शकतात. हे मटेरियल लागते आपल्याला पाईप क्लीनर तयार करताना, पाईप क्लीनरच्या विविध प्रकारच्या वस्तू तयार करताना. तर ज्या बहिणींना शक्य असेल ते मटेरियल घेऊ शकतात मार्केटमध्ये जाऊन. मार्केटमध्ये सर्वीकडे अवेलेबल आहे हे मटेरियल, तर तुम्ही ते घेऊ शकतात. तर उद्यापासून आपला डे 2 सुरू होतोय. आपण डे 2 मध्ये उद्या आपण काहीतरी नवीन शिकूया. चला तर भेटूया उद्याच्या भाग 2 मध्ये. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.